महाराष्ट्र मेडिकल स्टेट राऊंड 1 साठी चॉईस फिलिंग केव्हा सुरुवात होईल? एमबीबीएस आणि बीडीएस साठी सर चॉईस फिलिंग करायची आहे. रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. कॉलेजचं सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने असू शकतं आणि टाइम टेबल वाढलेलं आहे का, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत. नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, रजिस्ट्रेशन हा पहिली स्टेप सर्व विद्यार्थ्यांची कंप्लीट झालेली आहे. आता महत्त्वाचे अपडेट्स पुढचे यायला सुरुवात झालेली आहे. सीईटी सेल कडून जस्ट आता एक नोटीस आलेली आहे. या नोटीसमध्ये एक्झॅक्टली काय सांगितलंय, चॉईस फिलिंग केव्हा करता येईल हे देखील आपण आता क्लिअर करणार आहे. आता तुम्ही हे बघू शकतात नोटीस, ठीक आहे, नोटीस नंबर 9. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन व्ह्यू ऑफ द शेड्यूल रिवाइज बाय द मेडिकल काउन्सिल कमिटी एमसीसी. आता एमसीसी म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत. त्याचा टाइम टेबल थोडासा पुढे गेलेला आहे. त्याच्या ह्याच्या विथ रिस्पेक्टिव्ह आपल्याला स्टेटच्या काउन्सिलिंग मध्ये थोडेसे टाइम टेबल मध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आता हा बदल कशा पद्धतीने आहे हे लक्षात घ्या. द स्टेट सीईटी सेल हॅज डिसाइडेड टू रिवाइज द शेड्यूल ऑफ एमबीबीएस बीडीएस कॅप राऊंड 1. आता हा टाइम टेबल कशा पद्धतीने आहे तर इकडे बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हा टाइम टेबल फक्त ग्रुप ए साठी आहे. म्हणजे काय, एमबीबीएस आणि बीडीएस साठी. ठीक आहे, रजिस्ट्रेशन आपण सर्व कोर्सेस साठी केलेली आहे. फक्त आता चॉईस फिलिंग कशा पद्धतीने असू शकते या कोर्सेस साठी लक्षात घ्या. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आता मेरिट लिस्ट ही देखील आजच येणार आहे, लक्षात घ्या. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज समजेल. आपल्याला रँक, आपला एसएमएल रँक काय आहे हे देखील आज समजेल. सर्व गोष्टी कॅटेगरीनुसार आपला रँक काय आहे हे देखील आपल्याला समजतील. आजच त्याचं नोटीस येईल. ठीक आहे, सीट मॅट्रिक्स, सीट मॅट्रिक्स ऑलरेडी डिस्प्ले झालेला आहे. एक्झॅक्टली सीट मॅट्रिक्स कसं आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगतो. आता तुम्ही बघू शकता इथे सीट मॅट्रिक्स प्रत्येक कॉलेज आलेला आहे. फॉर गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट एडेड, कॉर्पोरेट, प्रायव्हेट आणि मायनॉरिटी मेडिकल कॉलेजेस अँड डेंटल कॉलेजेस, म्हणजे ए आणि ग्रुप ए साठी, एमबीबीएस आणि बीडीएस साठीचं प्रत्येक कॉलेज इथं तुम्ही बघू शकता. सर्व आधी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचं इथं टोटल सीट किती आहेत ऑल इंडिया, म्हणजे 15% ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट साठीचा असतो. त्याच्या 15% सीट इथं दिलेले आहेत आणि इथे प्रत्येक कॅटेगरीनुसार त्याचं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे. हे सर्व सीट मॅट्रिक्स तुम्ही आपल्या या वेबसाईटवर आणि आपल्या ग्रुपमध्ये मी शेअर करत आहे. म्हणजे सीट मॅट्रिक्स आलेला आहे. लवकरच आता काय येईल, लवकरच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल आपला. त्या मेरिट लिस्ट मध्ये आपले नाव दिसेल आपल्याला. आणि त्याच्यानंतर महत्वाची स्टेप आहे मित्रांनो, महत्वाची स्टेप म्हणजे काय, दॅट इज द चॉईस फिलिंग. आता हे ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रिफरन्सेस फॉर एमबीबीएस आणि बीडीएस, एमबीबीएस आणि बीडीएस साठीच आहे. केव्हापासून आहे मित्रांनो तर 8 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत. 8, 9, 10, 11 असे टोटल 4 दिवस चॉईस फिलिंगला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे इथून सर्व महत्वाच्या पुढच्या अजून प्रोसेसला सुरुवात आपल्याला करण्यात आलेली आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. जे विद्यार्थ्यांचे फोन येतात सर चॉईस फिलिंग केव्हा करायची आहे, तर 8 तारखेपासून सुरुवात होणार आहे चॉईस फिलिंगला. आणि याचा रिझल्ट केव्हा लागेल मित्रांनो, 13 तारखेला रिझल्ट लागेल. ठीक आहे, 11 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग आहे, 13 तारखेला याचा रिझल्ट लागेल. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे फिजिकल जॉईनिंग किती तारखेपर्यंत दिले आहे, म्हणजे ज्यांचा नंबर लागेल अशा सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी 14 तारखेपासून 22 तारखेच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. 14 तारखेपासून 22 तारखेपर्यंत बरेच दिवस मिळाले. त्याच्यामध्ये काय आहे, 15 तारखे म्हणजे 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला 2 दिवस सुट्टी देण्यात आली. म्हणजे 15 आणि 16 ऑगस्टला ऍडमिशन प्रोसेस नसणार आहे. बाकीच्या सर्व दिवशी ज्यांचा नंबर लागलाय ते जाऊन कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. आता इथे पुढे काय सांगितलेलं अजून, द शेड्यूल फॉर बी ग्रुप, म्हणजे बी ग्रुप मध्ये बीएमएस, बीएचएमएस, बीएस आणि ग्रुप सी म्हणजे सगळं पॅरामेडिकल कोर्सेस साठी हे लवकरच डिक्लेअर करण्यात येईल अशा पद्धतीने सांगितलं. आणि बाकी पुढचे राऊंडचे देखील टाइम टेबल लवकरच जाहीर करण्यात येईल. म्हणजे आता हा चॉईस फिलिंग कशासाठी आहे, ओनली ग्रुप ए साठी, म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएस या 2 कोर्सेससाठी हा टाइम टेबल जाहीर करण्यात आलेला आहे. मेरिट लिस्ट आपल्याला आजच समजेल. ठीक आहे, सीट मॅट्रिक्स ऑलरेडी समजलेलं आहे, ते ग्रुपमध्ये मी शेअर करतो. ओके, आणि मग चालू होईल ते म्हणजे 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग. अशा पद्धतीने आहे. सर्व महत्वाचे अपडेट्स मी घेऊन येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितला असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून तुम्हाला पुढील ऍडमिशन प्रोसेस अगदी सोपी वाटू लागेल. मित्रांनो, थँक्यू सो मच.